नमस्कार. नमस्कार. नमस्कार दर्शको, मी राजेंद्र गरज, उपसंपादक दैनिक आपलं नवे शहर. आज माझ्या समवेत आहेत सौ वैशाली बाबूरामचंद्र घोरपडे. त्या सद्यस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नवी उपजिल्हा संघटक या पदावर कार्यरत आहेत. गेली 27 वर्षांहून अधिक काळ त्यांचं वास्तव्य नविंबीत आहे. त्यांना धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच काही सतीश प्रधान साहेब यांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांना सन्माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जाण्याची ही संधी मिळालेली आहे. त्यांनी अनेक महिला बचत गटांचं संघटन केलेलं आहे. त्याशिवाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतानाच आनंद स्वरूप या संस्थेची त्यांनी स्थापना करून त्यामार्फत महिला सक्षमीकरण कसं जास्त स्तरावर करता येईल याचाही प्रयत्न केला. महिलांना फूड लायसन्स अर्थात खाद्य परवाना मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. अशा या वैशालीताईंचं मी आपलं नवे शहरच्या या मुलाखती या सदरात हार्दिक स्वागत करतो. नमस्कार, मी वैशाली बाबूरामचंद्र घोरपडे, राहणार नवी मुंबई. आज ह्या ठिकाणी दैनिक आपलं नवे शहर उपसंपादक राजेंद्र घरत साहेबांनी राजकीय व सामाजिक कार्य सांगण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, तरी मी दैनिक आपलं नवे शहर ची मी खूप खूप आभारी आहे. वैशालीजी, मला सांगा, मला मिळालेल्या माहितीवरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा राजकीय वारसा असा नव्हता. आई वडिलांकडून राजकारणात कोणी नव्हतं. तर तुम्ही राजकारणात कशा आलात? आणि त्याला जोडून असा प्रश्न की मग राजकारणात आलात मग शिवसेनेसारखा पक्ष कसा काय निवडलात? खरोखर हा जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलाय. बाळासाहेबांचं हिंदुत्व याच्यावर मी त्यांचं भाषण ऐकलं होतं की त्यांच्या मी 2-3 गोष्टी. त्यावेळेला पहिले काही युट्यूब किंवा हे नव्हतं, टीव्ही शिवाय पर्याय नव्हता. टीव्हीच्या वेळेला, बातम्यांच्या वेळेला जेव्हा वडील माझ्या बातम्या बघायचे, त्याच्यावर बातम्या बघताना जे मी एक थोडीशीच झलक मी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचं मी बघितलं होतं आणि त्याच्यावर प्रेरित होऊन मी शिवसेना पक्ष निवडला आणि काम करायचं ठरवलं. तुम्ही नववीत आलात आणि इथे आल्यानंतर तुम्हाला शिवसेनेचं काम करायची संधी मिळाली. इथले कोणते प्रश्न तुम्हाला जास्त भेडसावणारे वाटले? आणि तुम्हाला ज्यावेळी संघटक पद मिळालं, नंतर उपविभाग संघटक पद मिळालं, या पदांवर काम करताना कोणकोणत्या प्रश्नांचा मुकाबला करायला लागला इथे? खरं तर मला महिलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न खूप मला नेहमीपासून होता की ज्या काही अडचणी येतात त्या महिलांना येतात, महिलांना फेस करावं लागतात आणि महिलांच्या मागे आपण काहीतरी केलं पाहिजे हा मनामध्ये एक सारखा हे होता. आणि जेव्हा मी ऍक्टिव्हपणा हा माझा लहानपणापासूनच होता आणि जेव्हा एका कार्यक्रममध्ये दिघे साहेबांच्या कार्यक्रममध्ये मी गेली आणि तो ऍक्टिव्हपणाच साहेबांनी माझा तो हेरला आणि त्या ठिकाणी ज्या शाखेच्या उद्घाटनला आलेले असताना त्याच ठिकाणी शाखा संघटक पद हे मला बहाल करून त्यावेळेला दिघे साहेबांनी मला पुष्पगुच्छ देऊन त्याच दिवशी शाखा संघटक बहाल केलं. आणि त्यानंतर जसे जसे कामं करत गेले, उपविभाग संघटक, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर मला विभाग संघटक पद जाहीर केलं. त्याच्यानंतर नुकतेच आता 6 ते 7 वर्षापूर्वी मला माननीय उद्धव साहेबांनी अकोला संपर्क संघटक म्हणून कार्य करत आहे. आणि हे सगळं कार्य करत असताना माझा एकच प्रश्न होता जिव्हाळ्याचा की तो महिलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि हे ज्ञान मला माझ्या सासूने दिलं की महिला खूप अबला आहेत, कारण की महिलांना खूप साथीची गरज आहे. एक महिला जर महिलेच्या खंबीर मागे उभी राहिलं तर पुरं जग हे झुकतं आपल्याला. एवढंच मला सांगायचं आहे. वैशालीजी, मला सांगा की या सगळ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात वावरताना प्रत्येकासमोर कोणातरी आदर्श असतो. तर तुम्ही कोणाला समोर ठेवून हे सगळं काम केलं? कोणाच्या प्रतिमेने तुम्ही प्रभावित झालात असं विचारलं तर काय उत्तर द्या? मी एकच सांगेल की मदर टेरेसा आणि सिंधुताई सपकाळ ह्यांचा जो अन्याय सहन करणार नाही आणि होऊ देणार नाही ह्यांच्या कर्तृत्वावर किंवा ह्यांचा आदर्श ठेवून मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही राजकीय संघटनेत शिवसेना सारख्या लढाऊ आक्रमक राजकीय संघटनेत काम केलंय. हे करताना तुम्ही आनंद स्वरूप ही संघटना सुद्धा स्थापन केली. तुम्हाला एक वेगळी संघटना स्थापन करावीशी का वाटली? कारण की मी जेव्हा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असताना बऱ्याच काही अडचणी आल्या. काही राजकीय याच्या बंधन असल्यामुळे आपण सामाजिक कार्य करू शकत नव्हते. त्या अनुषंगाने मला असं वाटलं की आपण एक NGO स्थापन करावा. आनंद स्वरूप संस्था मी हे स्थापन केली आणि त्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभ हा माझ्या महिलांना मी देण्याचा प्रयत्न करते. मी जर असा प्रश्न विचारला की तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या या आनंद स्वरूप संघटनेच्या माध्यमातून आजवर नवी मुंबईतील किती महिलांना
लाभ झाला, रोजगाराचा लाभ झाला तर काय वाटतं ताई? अशा शेकडो महिलांना मी लाभ दिलेला आहे. शासकीय योजना आहेत. मी माझ्या स्वतः 2020 ला एक शिवभोजन थाली हा सुद्धा मी एक सरकारकडनं उपक्रम राबवलेला आहे. त्यामध्ये सुद्धा माझा एक पूर्ण बचत गट त्याच्यामध्ये काम करत आहे. त्यांच्या हाताला रोजगार मिळालेला आहे. अनेक योजनांमधून मी कर्ज उपलब्ध करून PMGP, CMGP ह्या याच्यामधून त्यांना कर्ज उपलब्ध करून त्यांना मी रोजगार निर्माण केलेला आहे. हे सगळं राजकीय आणि सामाजिक काम करता करता तुम्ही आयुर्विम्याच्या सुद्धा एजंट म्हणून काम करता. अनेक लोकांना तुम्ही सरकारी या विम्याशी जोडलेला आहे, तर त्यासाठी तुम्ही वेळ कसा काय काढता? खरोखर हा एक तुम्ही तारेवरची कसरतचा प्रश्न विचारलेला आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आर्थिक बाजू पण लागत असते. आणि मला मुळात हा वारसा जो दिला माझ्या मिस्टरांनी दिलेला आहे, बाबू रामचंद्र घोरपडे, आणि त्यांचे खरोखर मी आभार मानेल. कारण त्यांचं एक म्हणणं होतं की तू 2 पैसे कमव पण तू स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या ताकदीने कमव. आणि आजही तो मी 21 वर्ष झालं अविरत तेवत ठेवलेला आहे. हा उपक्रम, तुमचं सामाजिक कार्य, तुमचं राजकीय कार्य, तुमची आनंद स्वरूप संघटना, हे करता करता तुम्ही योगा, पुन्हा बुलेट चालवणं, ते सुद्धा तुम्ही जमून आणले. हे कसं काय नियोजन जुळून आणता? वेळ कसा काय काढता यासाठी? खरं छंद खूप, म्हणजे लहानपणापासूनच मी थोडीशी ऍक्टिव्ह होती. आणि वडिलांचं पण खूप माझ्या मागे मेहनत होती की त्यांना वाटायचं की प्रत्येक माझ्या मुलीने हे शिकलं पाहिजे, माझ्या मुलीने ते शिकलं पाहिजे. आणि त्या वडिलांना आनंद देण्यासाठी मी काय काय करू शकते हे मी एक त्यांना सांगण्यासाठी माझ्या वडिलांच्या समोर मी सायकल शिकली. माझ्या वडिलांनी पहिले सायकल शिकवली, मग नंतर लुना शिकवली. पहिले लुना होती, मी अगदी 7वी मध्ये असताना लुना चालवली. आणि त्यावेळेला अनेक गाड्या मी हाताळल्या. आणि मग बुलेट जेव्हा चालवायला माझी इच्छा झाली तर सगळ्यांनी मला तेव्हा मागे खेचलं की अरे नाही, ती खूप वजन आहे, ती एकदम तुला झेपणार नाही. पण नाही, मी त्यावेळेला जिद्द केली. आणि माझे वडील पण बोलले की तू करू शकतेस. माझ्या त्या एका शब्दामुळे करू शकतेस म्हटल्यानंतर मी ती चालवण्याची डेअरिंग केली. आणि आज खूप छान प्रकारे मी बुलेट चालवते. या सगळ्या तुमच्या आनंद स्वरूप संघटनेच्या कामाबद्दल तुम्हाला काही संस्था, संघटना, मंडळांनी सन्मानित सुद्धा केला असेल, जरा त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. हो, मला खरोखर हे सामाजिक कार्य मी पुढे घेऊन जात असताना मला पहिला 2020 ला यशवंतराव चव्हाण पुरस्कार ह्यांच्यानी सन्मानित करण्यात आलं. आणि नुकतं 2021 ला मला पुण्याला झाशीची राणी हा पुरस्कार देऊन मला गौरव करण्यात आला. आणि आता नुकताच दिल्ली महाराष्ट्र सदन येथे झाशी आपल्या क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हा सुद्धा पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आला. महानगरात राहणाऱ्या महिलांना, त्यातही राजकीय सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मग ते लैंगिक छळवाद असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, प्रवासातल्या अडचणी असतील, छेडछाड असेल, रस्त्यातली छेडछाड, सडकच्या सख्यारीकडून होणारी छेडछाड, टिंगलटावाळी, शेरेबाजी, या सगळ्या छळवादाला सामोरं जात असलेल्या काही महिला असतील तर त्यांना एक शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाच्या पदाधिकारी म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्यायला मागाल? आजच्या याच्यामध्ये खरं तर मुली स्ट्रॉंग आहेत, पण ज्या ज्या वेळेला जिथे जिथे त्यांना स्ट्रॉंगपणा घ्यायचा आहे त्या वेळेला त्या नमतात. आणि मला एकच सांगायचं आहे की मी गेली 25 वर्ष दक्षता समितीवर काम करत आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा मी हे करते तर त्यावेळेला प्रत्येक वेळेला एकच आलेलं आहे की महिला ही स्ट्रॉंग पाहिजे. आणि ज्या काही ह्या गोष्टी होतात, तुम्ही ज्या वेळेला स्वतः स्ट्रॉंग राहील तर ह्याला आळा ऑटोमॅटिक बसेल. मला तुमची माहिती घेताना CLF आणि ALF हे 2 शब्द थोडेसे जड वाटले. जर त्या शब्दांबद्दल सांगा आणि ते काय प्रकार आहे आणि तो लोकांच्या जिव्हाळ्याचा कसा विषय होऊ शकतो त्याबद्दल जरा माहिती द्या. काय ALF हे आहे तुमचं वस्ती स्तर संघ, एरिया लेवल फेडरेशन. हे जे बनतं ते तुमचे एक 25 बचत गट मिळून ते तुमचं एरिया लेवल, म्हणजे एका बचत गटा त्या फेडरेशन मध्ये 300 महिलांचं संघटन असतं, त्याला एरिया लेवल फेडरेशन असं बोललं जातं. आणि CLF आहे हे शहरी भागाचं, म्हणजे सिटी लेवल फेडरेशन, की याच्यामध्ये जेवढे नवी मुंबईमध्ये बचत गट आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केले जातात. हे 465 बचत गट आहे. आणि त्यावर नुकतीच माझी आपले कमिशनर साहेबांनी माझी सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पदावर काम करत असताना ह्याचा सगळा अनुभव मला आलेला आहे.
जाता जाता आताच्या तरुणाईला तुम्ही काय सांगायला मागाल? खरोखर हा सुद्धा एक आता म्हणजे गरज आहे की आपल्याला काय संदेश द्यायचा आहे आणि काय संदेश. आज ह्या कार्यक्रममध्ये मला खरोखर मला बोलण्याची आपलं नवे शहर ह्या दैनिक माध्यमातून मला आज इथे मला मोकळं होता आलं किंवा माझे काही जे काही प्रश्न आहेत ते मला मांडता आले. आणि आपण मी जाता जाता एकच संदेश देईल की ह्या ठिकाणी आता बरेचसे 10 वर्षापूर्वीची पिढी आणि आत्ताची पिढी हे थोडेसे आई बापाला कुठेतरी विसरलेले आहेत, आपल्या सासू सासऱ्यांना कुठेतरी विसरलेले आहेत, मोठ्या माणसांचा आदर्श हे विसरलेले आहेत. तर मी जाता जाता एकच सांगेल की हा आदर्श आपला हिंदुत्वाची शान आहे, आपली महाराष्ट्राची शान आहे, संस्कार हे आपली महाराष्ट्राची शान आहे. तर कुठेही गेले, कितीही IT लेवलला गेलात, परदेशात गेलात, कुठेही गेलात, तर येणाऱ्या नवीन पिढीला मी एवढंच सांगणार आहे की जन्म दिलेले आईबाप आणि आपल्याला पालन केलेले सासू सासरे यांना कधी न विसरता त्यांची सेवा शक्य होईल तेवढी करा, एवढंच मला म्हणायचं आहे. तर दर्शको, या आहेत सौ वैशाली बाबूरामचंद्र घोरपडे. त्यांनी आमच्या स्टुडिओत येऊन त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि संस्थात्मक कामाची माहिती तर दिलीच, त्याशिवाय त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने काय पावलं उचलली, किती महिलांना रोजगार निर्मितीसाठी त्या सहाय्यभूत ठरल्या आणि तरुणाईने कसं वागायचं याबद्दलही त्यांनी मौलिक संदेश दिला. वैशालीताईंचे मी याबद्दल आभार मानतो. वैशालीताई, आपणास आणि आपल्या परिवारास तसेच सर्व नवीनबेकरांना दिवाळी आणि आगामी वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. दर्शको, सौ वैशाली बाबूरामचंद्र घोरपडे यांची ही मुलाखत आपणास कशी वाटली ते आपलं नवे शहर यूट्यूब चॅनलच्या या मुलाखतीखाली असणाऱ्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट अर्थात अभिप्राय लिहून अवश्य कळवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.